नमस्कार. पाटील काकांचं घर हेच आहे ना? हा काका, हेच घर आहे. कोण तुम्ही? तुमचे वडील आणि मी सोबतच जमिनीचे व्यवहार खरेदी विक्रीचे करायचो. जरा तुमच्या सोबत काम होतं. जरा 2 मिनिटं येता का? या दादा बसायचं. दादा, विषय असा होता की तुमच्या वडिलांना मी 3 लाख रुपये दिले होते आणि अचानक त्यांच्या जाण्यामुळं आता ते पैसे मी तुमच्याकडे त्यासाठी मागायला आलोय. तर तुम्ही ते पैसे मला द्यावे. कसले पैसे? आम्ही काय तुमचे पैसे देणे लागत नाहीये. काका, कसले पैसे? आम्ही काय पैसे देणार नाहीये. तुमचा व्यवहार आमच्या समोर झालेला नाहीये, त्यामुळे आम्ही काय देणार नाही. ते तुम्ही बघून घ्या. अरे बाळांनो, तुम्ही असं कसं बोलताय? ती तुमची जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी तुम्ही कशी झटकू शकता? हे बघा काका, वडील गेले, ह्या ठिकाणी पैसे पण गेले, तुम्ही तुमचं बघा. काका, नेमकं तुमचं काय व्यवहार आहे ते मला सांगा. बाळा, असा आहे विषय की तुझ्या वडिलांनी माझ्याकडनं 3 लाख रुपये घेतले होते. ते घेण्यासाठी मी आलो इथं. 2 मिनिटं थांबा काका. काका, ही माझी गाडीची चावी आणि हे 15,000 आत्ता घ्या. बाकीचे पैसे 1 आठवड्याने देते. बाळा, हे पैसे तुझ्याकडेच राहू दे. म्हणजे बाळांनो, मी पैसे घ्यायला नव्हतो आलो, तुम्हाला पैसे द्यायला आलो होतो. तुमच्या वडिलांकडनं पैसे मी घेतले होते आणि त्या पैशाचा खरा हकदार कोण आहे हे मला बघायचं होतं. हे घे बाळा, या पैशाची खरी हकदार तू आहेस. म्हणूनच म्हणतात, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.